पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वर्ल्ड टूर? ओ वाव, जाऊया ना परत। नाही अगं पिकूचू लहान होता तेव्हा गेली होते ना, मग काय दोनदा जग बघितलं म्हणून बिघडलं कुठे। जाऊया नक्की। त्याचं काय आहे ना, मी सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करते, ते झालं की आपण लगेच निघू। पिंकी, आय कॉल यू बॅक लेटर, ओके बाय। काय हे? नेहा मॅमशी सर यश सर असंच वागायचे का? सगळ्यात आधी त्या नेहाला मॅम मॅम करणं थांबव, नाहीतर तू तिची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस, कळलं? सॉरी। काय झालंय? सर डबा न घेताच गेले, म्हणजे त्यांनी डब्याकडे बघितलंही नाही। का? माहित नाही, त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि ते जवळपास धावतच निघाले। मी त्यांना हाक पण मारली, पण त्यांना ती ऐकूही गेली नाही। जणू काही मी त्या खोलीत नव्हतेच। कुठे गेला तो इतक्या अर्जंटली? नाही माहिती, पण ते खूप घाईत निघाले। यश आहे ना, दिवसेंदिवस डोक्यात जायला लागलाय माझ्या। इज गॉन मॅड। डब्याचा गिल्ट तर यशला द्यावाच लागणार। कम कम कम, मरहबा मरहबा, प्लीज या या या, बी कम्फर्टेबल, या बी कम्फर्टेबल असती, उंच असती। अभी रेदर प्लीज इधर सवय असती। इट्स ओके इट्स ओके। मॅन चेअरची सवय असती, तिकडे आम्ही मोठा माणूस असती। तुमचं कॉन्फर्म असती, एवढा तर आमचं बाथरूम असती, त्या टेबल एवढा आम्ही बाथटब असती, आवरा असती। या 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 असते। नाही इट्स ओके इट्स ओके इट्स ओके। तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? चहा कॉफी असे चिलर गोष्टी आम्ही घेत नसती, आम्ही मुद्द्याचं बात करत असतो। ओह दॅट्स ग्रेट ग्रेट, नो टाइम पास, जस्ट वर्क, आय लाईक इट। बाय द वे एक विचारू काय? गो अहेड असती। तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय, फोनवर बोलले काय? दिस टाइम माझ्या मनामध्ये धासती, तू निस्तर असती। बिरादर, तिथे कातार मध्ये खूप मोठं टायकून रोज मीडियाचे सगळे इंटरव्ह्यू एवढे मीडिया सगळे वेगळे चॅनल इंटरव्ह्यू। तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं असणार, बघितलं असणार बिरादरला। ट्रू असती। इंटरनॅशनल बिझनेस तुमचं नॉलेज थोडं कमी आहे। काय नाही, अजिबातच नाही। इंटरनॅशनल नॉलेज मध्ये माझी स्पेशालिटी आहे ना, वाटत नाही। बघितलंय मी तुम्हाला टीव्हीवर, कुठे कधी ते आठवत नाही, पण डेफिनेटली बघितलंय। पटला असती। एक नंबर, मस्त मस्त मस्त। तुम्हाला पण कुठेतरी बघितल्यासारखे वाटते। दिस टाइम दोघांच्या मनामध्ये धासती, सराक परमास्ती, जान नाही सासती, विसरा असती। इंटरव्ह्यू बिरादर, इंटरव्ह्यू मी आजूबाजूला असते, कोलॅबोरेशन मध्ये इंटरव्ह्यू असती। एक प्रश्न मला विचारा असती, तुम्ही कधी दुबईला गेलेला असती? दुबई मध्ये नाही गेलो कधी। का कोणी नेलं ना असते? अरे नाही नाही, नाही तर मग इथे काम कोण करणार? इथे एवढा मोठा बिझनेस छे, हूँ मेहता, बिग बिझनेस, हियर लॉट ऑफ वर्क, सो आई डोंट गो। उपयोग नसती, बिग बडा बिझनेसचा उपयोग नसती। कतार मध्ये ते वाळवंटासारखा असती, छोटासा असती, आमचं फार मोठा असते बिझनेस। तुम्ही फार विचार करती, ह्याला कुठे बघितला असती, ह्याला कुठे ऐकला असती, विचार करती, तुमचं डोकं पागल होती, तुम्ही म्हातारे होते, तुम्ही मारती, तुम्हाला पैसे नसते मिळती, तुम्ही आवरा असती, या असती। ओके ओके, नो प्रॉब्लेम। तुम्ही ते गॉगल काढू शकता इथे, काय प्रॉब्लेम नाही, इट्स ओके। आम्हाला डोळे आले, डोळे इफ यू वॉन्ट आम्ही काढू। नाही इट्स ओके, नाही इट्स ओके इट्स ओके। तो मीटिंगला सुरुवात करूया, लेट्स कम टू बिझनेस। म्हणजे तुमचं बी काम फटाफट आणि माझा बी फायदा फटाफट।
फुलूस फुलूस फुलूस. हिस्सा लक्ष्मी पण कामाची गोष्ट हा करत असती ऑफकोर्स. मान्य नसती. आम्ही तर तुमच्या नावावर नास्ती आले. अनुष्का मेहताचं नाव आहे मी ऐकलं असती. हे तर त्यांचंच नाव दिवस रात्र सकाळी उठता बसता असती घेसता असती. त्यांचंच नाव ऐकून आम्ही मिटिंगला आला असती. अनुष्का मेहता असती. नाही काहीतरी ना थोडी म्हणजे नाही, तुमचं बरोबर आहे पण तुम्ही बरोबर पण नाही. अरे ते अनुष्काबेन नाही आहेत मीटिंगला. म्हणजे कसं आहे अनुष्का मेहताचं नाव आहे. ऍक्च्युली ब्रेन बिहाइंड द गेम सगळं मीच बघतो. नाव फक्त अनुष्का मेहताच. अभि आता ते हे झालं ना ऑक्शन ते बी मीच जिंकलं ना. नाव अनुबेन मेहताचं. शेवटी काय छोटी बहीण आहे ना माझी. बडे भाई का तो फर्ज बनता है. ऍक्च्युली मीच बघतो सगळं. बोला. अनुष्का मेहता मीटिंगला येत नसती. नाही तुम्ही बोलत असती. अनुष्का येत नसती. मीटिंग मी बोलत नाही. मी इट्स ओके मी बोलतो ना. नाव ऐकून आम्ही आय नो त्यांच्यासाठी तडफडा असती. हा तुम्ही असं ना. कूल एसी फुल. मी बोलून आणते ना अनुबेनला. अवल अनुष्का वल्ल घाबरला असती. आता नीट बोल. सॉरी असती. तो नाही आता. Yes, I'm sure. Yes. I'll get back. Yeah, sure. बरं झालं तुम्ही आला. मला तुमच्याशी बोलायचं होतं त्या लँड बद्दल. नाही ते नाही त्याच्याबद्दल बोलूया पण मारो एक बीजा काम छे. काय? ते दोन बिझनेसमॅन आले आहेत फॉरेनहून. तर त्यांना तुझ्या बरोबर मीटिंग करायची आहे. एक येते बोलायला. मला पण माझी तर आज कुठली अपॉइंटमेंट नव्हती. पप्पांची होती का? थांब मी विचारते. नाही काकांना फोन नको करू. ती मीटिंग म्हणजे ऍक्च्युली मी फिक्स केली आहे मीटिंग. अरे वा. हा मग तूच कर ना मीटिंग. तू फिक्स केलीस ना मग तू जाऊन बोल त्यांच्याशी. नाही मी बोलेन. नाही आपण दोघे मिळून बोलूया. नाही म्हणजे कसं आहे आपल्या दोघांचं बोलणं होईल ना. म्हणजे तू काकाजींना एक्सप्लेन करशील तेव्हा तुला बेटर बोलता येईल म्हणून म्हटलं चल ना. तर ते अरे भाई खरंच तुम्ही बोलून घ्या ना. आणि बघा मीटिंग तुम्ही फिक्स केली आहे ना मग तुम्हीच बोला. तुम्ही जर असं नाही केलं तर पप्पांच्या नजरेत कसे मोठे व्हाल. हो ना. नाही म्हणजे वार्ता मीच करणार. फक्त तू बस. मग नाही मी करेन मीटिंग पण ते काय पण आपण ते बिझनेसमॅन आहेत ना त्यांची अट आहे की त्यांना तुझ्याच बरोबर मीटिंग करायची आहे. नाहीतर ते निघून जातो म्हणतात. प्लीज. ठीक आहे चल. हा चल. तुम्हा बघू नका आणि जमाना माझं म्हणताय वाजताय टोरम टोरम. मग बास्की ग लवकर मारूया स्टार्टर. जाऊ माझ्या बुलेटवर. बुरुम 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 बुरुम. रिलॅक्स असती. खजूर खासती. कुठला अरब असं बोलतो रे. म्हणजे खुला खासती असती नसती मस्ती काय चाललंय तुझं. असं काहीतरी करत बसला ना पकडले जाऊ आपण. कळलं. काही पकडली नाही जाणार. एकदा हो म्हणाली ना इथून घेऊन जायचं नाही. या वहिनीला माझी बहीण आहे. तू रिलॅक्स असती पाणी पिसती. अनुष्का मेहता हे कतारचे बिझनेसमॅन आहे. नमस्ती. प्लीज हॅव अ सीट. यास्ती. प्लीज बसा. बसती.
आता ही अनुबेन समोर आहे तरी हे माणूस बोलत का नाही? एकदा काय ते बोलणं करून घ्या, माझा हिस्सा मला द्या आणि सगळ्यांना मोकळा करा ना. येस, सो लेट्स कम टू द पॉइंट. काय मीटिंग, काय अजेंडा आहे, काय टॉपिक आहे? ब्रदरच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया असते. कसलं डिस्कशन करायचंय? रितेश भाई, हॅलो. प्लीज कॅन यू मेक इट लिटिल फास्टर? माझ्या दुसऱ्या मीटिंग्स आहेत. या मोहतरमा नमस्ते. आमचा बिग ब्रदर तुमच्याशी बोलणार असती, पण त्याच्या पहिले एक प्रश्न असती. हा गोलमोल इथंच थांबत असती मीटिंग मध्ये. ऑफकोर्स. पण मीटिंग रितेश भाई तुम्ही फिक्स केली आहे ना, मग हे मीटिंग मध्ये असते. तुम्ही बोला. सॉरी, मग मीटिंग नाही होत शकत असती. आम्हाला फक्त अनुष्का मेहताशी बोलायचं असती. आम्हाला दुसरं कोणी नको असती. चालत नसती. मीन्स चालत नसती. आम्ही अनुष्का मॅडम सोबत मीटिंग करायला आलेला असते. मीटिंग खूप सेपरेट आणि सिक्रेट असती. जर त्यांच्या समोर मीटिंग होणार असते, मीटिंग कॅन्सल असते. हुलूस कॅन्सल असते. खड्ड्यात गेला असते. हिस्सा खड्ड्यात गेला असते. कन्फर्म असती. काय बोलतात? अनुबेन ऐकून तर घे ना. ते कटारून आलेत, मोठे बिझनेसमॅन आहेत नाही, त्यांचं काहीतरी मोठं काम असेल ना, आता ते म्हणतात तसं करूया. पण तुम्ही केम जाऊ शो बाहेर? त्याचं पेट्रोलचा डील असेल, सोन्याचा डील असेल, आपल्याला काय माहित. आता तू ऐकला काय, मी ऐकला काय, सेमच आहे ना. तू ऐकून घे ना, मी थांबतो ना. थोडं त्यांच्या मनासारखं. प्लीज प्लीज प्लीज. ओके, आय विल गो. डील तुमचा पक्का होऊ दे. हा, पोलीस कन्फर्म असती. हा. प्लीज बोला. या मोहतरमा थँक्यू असते. बिग ब्रदरला तुमच्याशी बोलायचं असते. काय डील? फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. अबाउट? एवढं मोठं डी ऑप्शन मध्ये लँड तुम्ही जिंकला असती. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. थँक्यू. या आपण आपल्या डील बद्दल बोलूया. आमच्याकडे एक महत्वाचं डील असते. बिग ब्रदर तुमच्याशी बोलणार असते. सो काय डील ऑफर करताय तुम्ही? प्रोजेक्ट म्हणजे एकदम तुमचा फायदा. एकदम प्रॉफिट अँड प्रॉफिट. त्या लँड वरती तुम्ही फक्त प्रॉफिट करू शकता. एवढा आमच्याकडे प्रोजेक्ट असते, डील असते. कम टू द पॉइंट मिस्टर. ब्रदर तुमच्याशी बोलणार असते. एक मिनिट. फोन पण सायलेंट वर गेला. बोला. ऍक्च्युली मोहतरमा द डील इज बोलणार असते. सॉरी. तुम्ही पुढे बोलणार आहात का? या ब्रदर सांगा असते. पुढे या बिग ब्रदरच्या डोक्यामध्ये एक थॉट असते. लँड वरती ते कळलं. त्या पुढे काय? वन सेकंड. काय झालं मॅम? त्यांनी फोन पुन्हा कट केलाय का तुमचा? आता जेवढं हसायचंय ना तेवढं हसून घे. ज्या क्षणी यश या घरात येईल ना त्या क्षणापासून तुझ्या डोळ्यात पाणी आणि फक्त पाणीच दिसलं पाहिजे.
लक्षात येते का? डोळ्यात पाणी हवंय. हो मॅम, हो. निघ ना माता. येस. मीटिंग मध्ये असताना साधा फोन सायलेंट वर ठेवायचा हे एथिक्स पण तुम्हाला माहिती नाहीयेत का? I'm sorry मुख्तार, गुस्ताखी माफ असा. I'm sorry. माझा फोटो काय करतोय तुमच्या फोनमध्ये? कोण आहात तुम्ही? नेहा, मी यश. मिस्टर यशवर्धन चौधरी, नेहा, तुम्ही इथे असे? श्री यशवर्धन चौधरी, तुम्ही असे इथे माझ्या ऑफिस मध्ये काय करताय? आणि हे काय करून आलाय तुम्ही? मला फक्त 5 मिनिटं मला नाही तुमच्याशी बोलायचंय. नेहा 5 मिनिटं. कोण नेहा? माझं नाव अनुष्का. मी नेहा नाहीये. एक वर्षानंतर मी तुला भेटतो. मी त्याविषयी तुला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो. नेहा, आपलं लग्न झालं होतं. नेहा, हाऊ डेअर यू आर टचिंग मी. आठवत कसं नाहीये नेहा? आपलं लग्न झालं होतं. तुम्ही हॅलो रितेश भाई, यशवर्धन चौधरी येते. इथं काय करतो तू? माझं ऐकून घे. कोण बायको? सिक्युरिटी यांना घेऊन जा. घेऊन जाय ना बाहेर घेऊन जा. हाकलून दे बाहेर. दिसलं नाही पाहिजे इकडे परत. अरुण, आय एम रिअली सॉरी. माहित नव्हतं हे. मी येऊ दिलं नसतं. प्लीज मला एकटं सोडा. आपण नंतर बोलू रितेश भाई. आता घरी जायचं. चल, खूप झालं. पटलं का आता तरी तुला? पटलं तुला आता की ती आपली नेहा नाहीये, ती जयंतीबाई मेहताची मुलगी आहे, अनुष्का मेहता. समजतंय का तुला? एक सारखी दिसणारी माणसं जगामध्ये असतात यश. ऍक्सिडेंटमुळे झालं असेल का रे असं? म्हणजे ऍक्सिडेंटच्या शॉकमुळे असं होऊ शकतं समीर. आपण अचानक ब्लँक होतो ना. आपल्याला एखादा टाइम पिरियड किंवा काही माणसं, रिलेशनशिप्स नाही आठवत. ऍक्सिडेंटमुळे असं होऊ शकतं. नाटक आहे, सिनेमा आहे का सिरियल आहे? हे सगळं खोट्या आयुष्यात होतं, खऱ्या आयुष्यात होत नाही. ती आपली नेहा नाहीये. मी 100 वेळा तुला सांगतोय. तुला काय सिद्ध करायचंय? तुला काय म्हणायचंय? की फक्त आपण खरं बोलतोय? तो जयंतीबाई मेहता, त्याचा तो रितेश मेहता, ती अनुष्का मेहता, हे सगळे खोटं बोलतायत आणि आपण फक्त खरं बोलतोय असं म्हणायचंय तुला? रे तू वेड्यासारखा वागतोयस. तू जे हे सगळं बोलतोयस ते माझ्या मेंदूला पटतंय रे समीर. पण माझ्या मनाचं काय करू? मनाचं जे मला सतत सांगते की ही नेहा आहे यार, माझी नेहा आहे. आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे कुठलंही लॉजिकल, प्रॅक्टिकल काही एक्सप्लेनेशन नाहीये.